press the bell icon on the YouTube app and never miss another update. शाळेत फराळ मिठाई वाटप याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील करुणा संदेश संपादक तथा करुणा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील जैन यांचा 2 वर्षापूर्वी याच दिवशी 10/12/2017 रोजी अपघात झाला होता, ज्यात सुनील जैन यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय सरला जैन या जागीच मयत झाल्या व सुनील जैन यांना पायाची दुखापत झाल्याने त्यांना अनेक समाज कार्यातून समाजहिताचे कार्य करणाऱ्या सुनील जैन यांना अनेक समाज बांधवांनी हातभार दिला व दुःखातून बाहेर काढले। जैन यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय सरला जैन यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ आज मिठाई वाटप करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी स्वर्गीय जैन यांच्या स्वर्गीय सरला जैन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक बीबी महाजन सर, प्रमुख पाहुणे म्हणून रमेश शहा, तौ अंजली शहा, शैलेश रुनवाल, श्रीमती मंगलाताई संघवी, प्राध्यापक अनिल बोरसे, कुमारी जागृती बोरसे, संदीप जैन, सोनाली जैन, मोहन रुनवाल, शेजल रुनवाल, सुनील जैन, महावीर जैन आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। करुणा संदेशचे संपादक सुनील जैन, ऋषभ जैन, औशीलाल जैन, संजय जैन, कविता जैन, सायली जैन, दिव्यानी शहा आदी नातलग आप्तेष्ट मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल कुमार बोरसे यांनी केले। मार्फत आणि करुणा संदेश साप्ताहिक करुणा संदेशच्या माध्यमातून नेहमी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात
सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते सुनील जैन यांच्या करुणा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आणि करुणा साप्ताहिक च्या माध्यमातून नेहमी आपल्या या विद्यालयामध्ये कार्यक्रम सादर केले जातात. मग ते कुठलेही कार्यक्रम असो, त्यापैकीच हा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम जिवंत माणुसकीचा झरा असलेल्या स्वर्गीय सरलाबेन यांचा 10 डिसेंबर 2017 रोजी अचानक अपघाती निधन झालं होतं आणि त्या निधनातून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा आज द्वितीय पुण्यस्मरणाचा दिवस आहे. स्वर्गीय सरलाबेन या अतिशय मनमिळावू स्वभावाच्या आणि जिवंत माणुसकीचा झरा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं व्यक्तिमत्व त्यांनी. आपला 2 मुलं, पती असा चांगला संसार फुलवला होता आणि काळाच्या ओघात अतिशय दुर्दैवी घटना 10 डिसेंबर 2017 रोजी घडली. त्या निमित्ताने हा द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संबंध जोडलेले आहे तिथे. ज्या दिवशी त्यांचं म्हणजे ॲक्सिडेंट झाला भावीचा, त्या दिवशी मला अक्षरशः संध्याकाळच्या नुसतं रडू यायचं. मी काय म्हणायची, एवढीशी मुलं कसं काय होईल त्यांचं आलं, कसं काय त्यांचं घर पुढे येईल, आता कसं होईल, आता म्हणजे ह्याच विचाराने मला खूप टेन्शन येत होतं. पण तरी मी विचार केला, म्हटलं काहीतरी या परिवाराला आपण फुले पण फुलाची पाकळी म्हणून मदत करावी. पण आज माझ्यावरती परत इथे वेळ आली की त्यांचाच मुलगा माझ्या मुलीकरता मागणी घालायला मला. आणि मी विचार केला, हे आता देवाच्या नजरेमध्ये काहीतरी पुण्याचं काम आपण करणार आहे की ज्याच्यामुळे त्यांच्या घराला आपला आधार मिळेल आणि त्यांचं घरवरती येईल. सगळ्या समाजामध्ये त्यांच्या म्हणजे ज्या घराच्या बाबतीत लोकांचा विचार होता यांचं कसं काय होईल आता, तर त्या दृष्टिकोनातनं आम्ही काहीच मोठं काम केलेलं नाही आहे. पण फक्त एवढंच आहे की आमची मुलगी त्यांच्या घरात ह्याच्याकरता दिली की त्यांच्या घराचा पण आमच्या घरासारखा उद्धार पूर्णपणे व्हावा म्हणून. आणि आज मला ह्या ठिकाणी यायला मिळालं, त्याच्यानंतर 2 शब्द बोलायला तुम्ही संधी दिली, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. ते आलेले होते त्यावेळेला आमच्या त्या सगळ्या संदर्भामध्ये जसं की महावीर आणि आमच्या मुलीच्या संदर्भात शौर्य संबंधाच्या बाबतीत चर्चा त्यांनी केली होती. परंतु मुलं त्यावेळेला शिकत होते, डिप्लोमा शेवटच्या वर्षाला होते. दोघंही पुढील शिक्षणासाठी निघून गेले. मध्यंतरीच्या काळात काही चर्चा झाली नाही, परंतु नंतर योगायोगाने हा प्रसंग निर्माण झाला आणि यांच्या कुटुंबाचे आमचे संबंध अजून दूर झाले. जुने आमचे संबंध आहेत, परंतु त्यात पुन्हा वृद्धिंगत झाले. ज्यावेळेला आपल्या घरातला कर्ता व्यक्ती निघून जातो त्यावेळेला त्या माणसाची किंमत आपल्याला कळत असते. या दुःखात आम्ही सुद्धा सहभागी आहोत, कारण काय मी स्वतः अनुभवलेलं आहे. माझी सुद्धा आई माझ्या 21व्या वर्षी आमच्यातून निघून गेली. ते जे प्रसंग होते ते प्रसंग आणि आजचे या कुटुंबाचे प्रसंग आम्ही ज्यावेळेला तुलना केली, आम्ही ज्या परिस्थितीमधून निघालो ती परिस्थिती आज हे लोक उपभोगत आहेत किंवा त्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत. म्हणून त्या सर्व गोष्टीचा आम्ही विचार करून त्यांच्याशी संपर्क साधून आयुष्याच्या दृष्टिकोनातून मुलांच्या संदर्भात आमच्या मुलींच्या संदर्भात दोघं उच्च शिक्षित सर्व्हिसला कुठल्याच प्रकारच्या प्रॉब्लेम नसताना या कुटुंबाशी आम्ही संपर्क साधून नवीन नात्यामध्ये आम्ही रूपांतर केलेलं आहे. दोघं मुलांच्या दृष्टिकोनातून त्याचा निर्णय घेऊन आम्ही या कुटुंबाशी आम्ही संबंध जोडला. अशा प्रसंगी संपूर्ण कुटुंबाला परमेश्वर त्यांची प्रार्थना करतो, ह्या पुढील कालावधीमध्ये त्यांच्या कुटुंबाला पूर्णपणे बळ द्यावं, त्यांना पुन्हा या क्षणातून सावण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझी पूजा. आशियाना महावीर ऋषभ पुत्र कहते मम्मी लौट के आना। सुनील जी रहते उदास, गम में खोए रहते, आपकी सुनहरी स्मृति में आंसू बहाते। पुत्र महावीर की शादी है, रक्षंदा बहुरानी आएगी, आपकी यादें सबको सरला जी रुलाएंगी। द्वितीय स्मृति दिन आपका तिथि
पधारे आज परिवार संग श्रद्धा सुमन चढ़ाते जैन सर कविराज। धन्यवाद। पण त्यावेळेला मुंबईला विषय पहिला होता, त्यावेळेला मी आज ॲक्सिडेंट होता, माझे मिसेस एक्सपायर म्हणून मला महिनाभर माहिती बोलत होतं. अशा वेळेला कसं बोलावं, पण माझी सरकार संबंधित सरकारी मला फार मार्गदर्शन करत होते, सांगत होते की मला राहायचं एक दिवस चांगलं येईल, बाहेरच्या सूर्यात एक दिवस उगेल, मी ते आशा बघत होतो. पण मग ते अंजली बाग यांनी आमच्याकडे येऊन त्यांनी माझ्याविषयी विचारपूस केली, आम्हाला कुठल्या मुलगी द्यायची, तुमचा काय विचार आहे. पण त्यावेळेला मला सांगतो मला 2-4 पप्पा करायचे नाही, कारण माझी मनस्थिती फार कधी नाही, मी उत्तर देऊ शकत नाही. पाचशा सुद्धा मला मी सांगितलं की बरोबर तुझी मम्मी नाही, पण इंजिनियर झाली, मुलगी काल झाली ते लोक चांगले लोक हरकत नाही करायला. त्यावेळेला मला मी 6 महिन्यानंतर हो सांगितलं ठीक आहे पप्पा. तरी आमचे जवळजवळ 30 वर्ष रुपयांची संपन्न होती. हे एवढे चांगले लोक मिळाले, त्याच्यामुळे आमचं खरंच भाऊ उघडायला आहे. कारण मला वाटत नव्हतं की माझ्या घर पण उघड आहे, तर अशा का पुढे काय करणार. पण तरी सुद्धा मानवी पडलेली आमचे प्राध्यापक अनिल सर, महाजन सर हे सगळे माझ्या घरी घेऊन रात्री 12 वाजेपर्यंत माझ्या लोक बसत होते, सांगत होते हिंमत राहायची नाही. त्या हिंमतमुळे आज आलेलं आहे. ज्यावेळेस मागच्या मगचा ॲक्सिडेंट झाला त्याला 2 वर्ष पूर्ण झाले. आज दरवर्षी आम्ही या इथं कार्यक्रम घेत असतो. आज सुद्धा आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे. आज आपण या कार्यक्रमाला आमच्या दुःखात सहभागी झाले, त्याबद्दल आमच्या परिवाराच्या ऋणी आहे, त्या करुणा संदेश आपण ऋणी आहे. असाच प्रेम जेव्हा कायम ठेवावं व आम्हाला जीवन जगण्याची ताकद द्यावी, एवढं बोलून मला 2 शब्द तुमच्या इंग्रजीला पाठवायचं होतं. पुन्हा कुसुमा जेव्हा होतं ते लांबलं होतं, फक्त गाडीवर यायचं सोबत आणि यायचे आणि आमच्या भोगाले आणि घरची गाडी जाऊन बघा परत कधी आम्ही पाठवलं आणि ते गेले. लग्न पुन्हा सगळं झालं व्यवस्थित. पण नंतर पुन्हा कुसुंबाला पास करून कुछ नाही आलेलो ते घेत नाही झालं. पण मला फोन आला, मी धावलो, मी पोहोचलो. एक चमचा वाईट बोलायसारखं नाही, पण आज खूप वाईट वेळ आहे. तेव्हा मला वाटलं आपले मार्ग झालेले आहे, तू पुढे ठेव आणि आमच्या वडीला सध्या तरी अर्पण करतो आणि त्यांच्या तिला जी शांती आपण जीवन असे म्हणतो. आणि हे जीवन काही व्यक्तींना खूप दीर्घ मिळत असतं, काही व्यक्ती मात्र अल्पजीवी असतात आणि काही व्यक्ती अशा असतात की ज्या वेळेला त्यांनी जगायला पाहिजे, ज्या वेळेला त्यांचं अस्तित्व त्या कुटुंबासाठी आवश्यक असतं, त्याच वेळेला ती व्यक्ती अचानक आपल्याकडून निघून जाते आणि उरलेल्या पुरुषाला एकाकी अशा प्रकारचं जीवन जगावं लागतं. एकाकी जीवन फार कठीण असतं. एकाकी जीवन जगण्याच्या घरात हे दुःख त्याच व्यक्तींना माहीत असतं की ते एकाकी जीवन जगत असतात. मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे. कोणीतरी आपल्याला आपल्याशी बोलायला पाहिजे, हितगुज करायला पाहिजे. भावना व्यक्त करण्यासाठी सहवासाची गरज असते त्या ठिकाणी. आमच्या सरलाबेन अशा वेळेला गेल्या की ज्या वेळेला सरलाबेन राहणं ही काळाची गरज होती. पण भगवंत इतका कठोर असतो की तो असल्याचं नाहीसं केव्हा करेल काय सांगेल. आणि म्हणून गदिमांनी म्हटलंय, पराधीन आहे पुत्र जगी मानवाचा. मृत्यू आपल्याला माहित नाही, केव्हा मृत्यू हे आपल्याला माहित नाही. आणि म्हणून जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंतचं आयुष्य आपलं आयुष्य असतं. ते फार चांगलं केलंय भगवंतानं. मृत्यूची तारीख आपल्याला दिलेली नाही आणि ते मृत्यूची तारीख जर आपल्याला माहीत राहिली असते तर मृत्यूच्या जवळ आपण गेल्यानंतर दुःखी आपण झालो असतो. पण वेळ येते आणि ती व्यक्ती आपल्यातून चालली जाते आणि सगळं सोनं 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 रिकामं घर होऊन जातं त्या ठिकाणी.
पत्रकारीच्या दृष्टिकोनातून सुनीलजी यांच्याशी संबंध झाला. मी माळी संदेश नावाचं, कुमार जगत नावाचं मासिक चालवत होतो. माझ्याकडे ते यायचे आणि त्यांना इच्छा निर्माण झाली की आपणही वृत्तपत्र काढावं. हे संपूर्ण मार्गदर्शन त्यांना केलं आणि या कुटुंबाशी अत्यंत जवळचा माझा संबंध आहे. सरलाताई अत्यंत सर्वांग सुंदर, अत्यंत स्वाभिमानी, अतिशय काटकसरीनं संसार करणारी ही माय माऊली आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिजे. अतिशय स्वाभिमानानं आपला संसार करावा. आपल्याला 2 मुलं आहेत. ही माय माऊली कमी शिकलेली होती, पण क्रांती ज्योतीने जे शिक्षणाचं रोपटं लावलेलं होतं, शिक्षणाची ताकद या माय माऊलीला माहीत होती आणि म्हणून या माय माऊलीनं एक जिद्द निर्माण केली होती. मी शिकले नाही जास्त, पण माझ्या मुलांना मी शिकवणार. काटकसर करायची, पोटाला चिमटा द्यायचा, पण मुलांच्या शिक्षणामध्ये कुठलाही खंड या माय माऊलीने पडू दिला नाही. मुलंही हुशार निघाली. दोन्ही मुलं शिकत गेली. गरुड पंखाची भरारी त्यांनी त्या ठिकाणी आणली. महावीर आई समोरच इंजिनियर झालेला होता. सगळं सुंदर वातावरण होतं. पत्रकारिता पण चालायला लागलेली होती. भरलं घर होतं. सगळं सुखी जीवन सुरू झालेलं होतं आणि त्याच वेळेला काळाला मात्र सरलाबाईंचं सुख कावलं गेलं. धुळ्यापासून कुसुंब नावाचं एक गाव आहे. तिथं जवळच्या नातलगांच्या लग्नाला ते जायला निघाले. ते त्यांची पत्नी पुतणी त्यांच्याबरोबर होती. आनंदात सगळं काही पार पडलं. परत येत असताना धुळ्याच्या सीमेपर्यंत पोहोचले, पण हाटे कृष्णाई जवळ दुर्दैवाने अपघात झाला आणि सरलाबेन जोराचा धक्का लागून मेंदू डोक्यावरच पडल्या. मेंदूला जबर जखम झाली. त्याच क्षणात त्या गतप्राण झाल्या. दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्याच वेळेला सुनील जैनचा ॲक्सिडेंट झालेला होता. पाय फ्रॅक्चर झालेला होता. त्यांना दवाखान्यात नेण्यात आलेलं होतं. इकडे पत्नी मृत्यू पावलेली. पतीला माहीत नाही आपली पत्नी आहे की नाही. असा कठोर प्रसंग, असा दुःखद प्रसंग कोणावरही येता कामा नये. पण जीवन हे कोणाच्या नशिबी काय आहे तुम्ही आम्ही कोणीच काही सांगू शकत नाही. आहे ते जीवन आपल्याला. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.